चला जाणून घेऊयात वेगवेगळ्या घडामोडी। सुरुवात करूयात एका चर्चेतल्या बातमीने। ऊसतोड मजूर आणि मुकादमांचा साखर सम्राटांकडून करण्यात येत असलेल्या छळाच्या धक्कादायक बातम्या समोर येतात। साखर सम्राटांसाठी पोलीस काम करत असल्याचा गंभीर आरोप विरोधकांनी केला। तर मुकादमांवर कारवाई सुरू असल्याने सरकारला स्वस्थ बसू देणार नाही असा इशारा धनंजय मुंडेंनी दिला। कारखान्याचा जो कर्मचारी आहे पुजारी नावाचा हा सगळ्यात मुकादमाली किडनॅप करायचा। तिकडे खासदार साहेबाला फोन करून पीआय आठवले साहेबाला फोन केला की माझे लोक तिथं मारले, आता माझं एकच घर आहे आणि माझे लोक काय पोलिसाला मारणार आहेत। फलटण पोलिसाच्या नावाखाली स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र जे आहे त्याच्यामध्ये ही पद्धत आहे। त्यामुळे हे सगळे कर्मचारी देवाभाऊ तुमचे कर्मचारी राहिले नाहीत, हे स्वराज्य कारखान्याचे कर्मचारी झालेत। पोलिसांच्या मदतीने ऊसतोड मजूर आणि मुकादमांना लुटलं जात असल्याचा गंभीर आरोप शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते मेहबूब शेख यांनी केला। बीडमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत मेहबूब शेख यांनी साखर सम्राटांकडून सुरू असलेला अन्याय आणि मुकादमांवर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची माहिती दिली। पैशांची तजवीज केली नाही तर विनयभंगाचा गुन्हा दाखल करू अशी धमकी पोलीसच देत होते। वारंवार फोन करायचे की तुम्ही त्या मधुकर राठोडला त्रास देऊ नका, तुमचा काय व्यवहार असेल मी एका मिनिटात सॉल्व्ह करतो, मी कारखान्याहून निघालोय कर्नाटक मधून, तर मला येऊपर्यंत थांबा, तुम्ही त्याला कशाला त्रास देता। तरी हेनी मला त्याला फोन करायला लावायचा आणि हेनी मला मारायचं, झाडाला पाय बांधायचे आणि वरून खाली मानावर सोडायचं। तर मानाचा आज बी माझ्या ह्या सगळ्या बाजूचा फोटो जर काढला, कुठल्या दवाखान्यात काढा, माझ्याकडे पैसे नाही दवाखान्यात जायला, हा पूर्ण माझा शरीर खिळखिळा केलेला आहे त्यांनी। तुम्ही कारखान्याचा जामीनदार, पैसे पण त्यांनी घेतले नाही, त्याला उलट टांगून मारताय। मला जवळपास 20-21 मुकादमाचे कालपासून फोन आलेत आणि काही तर रडतायत, अक्षरशः तिकडनं रडतायत की आम्हाला तिथं कारखान्यात त्या कशा पद्धतीने टॉर्चर केलं जातं। आणि जे वसुली केंद्र आहे तुमचं पोलीस स्टेशन नाही राहिलं, फलटण ग्रामीणचं पोलीस स्टेशन हे वसुली केंद्र आहे स्वराज्य कारखान्याचं। पोलिसांना पैसे देण्यासाठी जमीन विकावी लागली अशी माहिती मुकादमानं दिली आहे। आपल्याला तेच सांगितलं ना मी की यांचे ट्रॅक्टर जमिनी का लावली, जमिनी कोण पैसे घेतले माझे, हे उत्तर आहे का? आणि त्या ट्रस्ट मासमध्ये साखर सम्राटांच्या छळामुळे संतप्त झालेल्या धनंजय मुंडेंनी आक्रमक पवित्रा घेतला। ज्यांचा कारखाना आहे, जे खासदार आहेत, त्यांच्या पीएनी दबाव टाकला की यांचा बीपी नॉर्मल आहे, हे नॉर्मल आहेत, यांना परत पाठवून द्या, म्हणजे यांना हॉस्पिटलमधून सुट्टी द्या। इथंच ह्या व्यक्ती इथंच आहे हे सांगेल, म्हणजे इतकं जर भयंकर होत असेल तर मी मात्र या ठिकाणी शासनाला तर स्वस्थ बसू देणार नाही। बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर मोठ्या संख्येनं पश्चिम महाराष्ट्रात रोजगारासाठी जातो। मुकादमांच्या माध्यमातून साखर कारखाने ऊसतोड मजुरांना ऊस तोडणीसाठी पाठवतात, मात्र याच मुकादमांना कारखान्याचे कर्मचारी पोलिसांच्या मदतीनं गोत्यात आणतात। ही बाब अत्यंत गंभीर आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।